रामेश्वरम इथे देशातल्या समुद्रावरच्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट पंबन सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। हा सागरी सेतू म्हणजे तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा संगम असल्याचे पंतप्रधानांचे प्रशंसोद्गार। व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळेल असा पंतप्रधानांना विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौऱ्याच्या समारोप दिनी अनुराधापूरच्या जनतेला दिली रेल्वे प्रकल्पांची भेट। रेल्वे सिग्नल प्रणाली आणि माहो ओमान थाई रेल्वे मार्गाचे केलं उद्घाटन। पंतप्रधानांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे सद्भावनेची कृती म्हणून श्रीलंकेकडून 14 भारतीय मच्छीमारांची सुटका। वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर। संसदेनं मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी दिली मान्यता। भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस। जमिनीवर सक्रियपणे कार्यरत पक्षाचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगत पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा। भाजपानं घराणेशाहीला कधीही थारा न देता सदैव लोकशाहीचीच कास कायम ठेवली असून भाजपा कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरून 18 एप्रिलपासून मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सुरू होणार। खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश। रामनवमीनिमित्त आज देशभरातल्या राम मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। अयोध्येसह ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची 3 पदकांची कमाई। ईशा सिंगनं 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये पटकावलं रौप्य पदक। आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या हितेश गुलियाला सुवर्णपदक तर अभिनाश जामवालची रौप्य आणि मनीष राठोडची कांस्य पदकाची कमाई।